नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू बघत आहोत। तर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरची एक शिट्टी काढून आपले हे लाडू तयार होतात। तर कुकरच्या तळाशी पाणी घालायचं, वरती एक स्टँड किंवा वाटी ठेवायचं आणि एक वाटीभर आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा गॅसवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे। तर आता नंतर आपण त्याच वाटीच्या प्रमाणे इथे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर असे टरफल त्याचे निघेपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी तीळ घ्यायचे आहे। तर तीळ पण छान फुलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। अगदी आपल्याला इथे कमी गॅसवर हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे, अगदी घाई करायची नाही। आता जे शेंगदाणे आहेत का ते असे जाडसर काढून घ्यायचे मिक्सरला आणि त्याच्यातले पुन्हा थोडेसे आपल्याला तीळ सुद्धा तसेच मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। एकदम अजिबात बारीक सुद्धा नाही करायचे आहेत। तर व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने जाडसर आपल्याला तीळ आणि शेंगदाणे वाटून घ्यायचे, जेणेकरून आपण लाडू वळते वेळेस आपल्याला त्याला बाइंडिंग येईल आणि आपले लाडू जे आहेत काय व्यवस्थित असे वळल्या जातील। आता गुळामध्ये बघू शकता गूळ छान असा वितळलेला आहे। आता व्यवस्थित असं सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे लाडू छान असे वळून घ्यायचे आहेत। मिश्रण तुम्ही बघू शकता एकदम थंड झालेलं आहे, अजिबात हाताला चटके वगैरे लागत नाहीत। आणि माझ्याच्याने मी कुकरला गूळ लावते वेळेस एक अर्धा चमचा तूप घातलेला आहे। तर तो व्हिडिओ माझ्याच्याने स्किप झाला, तर तुम्ही तूपसुद्धा घालून घ्या। तुपाने एकदम छान अशी चकाकी येते आपल्या लाडवाला। तर बघू शकता मस्त असे आपले हे लाडू तयार आहेत। या पद्धतीने तुम्ही वळवून घ्या आणि अगदी हे मिश्रण एकदम थंड झालं तरी पूर्ण संपेपर्यंत हे मिश्रण आपल्याला लाडू व्यवस्थितच बांधता येतात। तुम्हाला एक लाडू तोडून सुद्धा दाखवते, मस्त मऊ लुसलुशीत हे लाडू तयार होतात। नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।